न्यूज 18 लोकमतच्या भेटी लागे जीवा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जगद्गुरू तुकोबाराय आणि त्याचबरोबर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे मार्गस्थ होत आहेत आणि अर्थातच या सोहळ्याचं वैभव आपण याची देही याची डोळा आत्ता बघतो आहोत. मात्र हे सोहळे जे आत्ता आपल्याला वैभवी स्वरूपात दिसत आहेत ते आधी तसे नव्हते. यासाठी अनेक संतांनी अनेक या संप्रदायातल्या जे पंथातले जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, संत आहेत, त्यांनी अनेक कष्ट घेतले आणि म्हणून या सोहळ्याला एवढं मोठं वैभव प्राप्त झालं. अर्थातच माझ्यासोबत आत्ता या संप्रदायाचे शिरोमणी शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर स्वतः आहेत. त्यांचं वय बघता आपल्याला लक्षात येईल की त्यांचा विचार आणि अभ्यास जो आहे तो आजही संप्रदायाला ते देत असतात आणि त्यामुळेच त्यांच्या समोर प्रत्येक शिर नतमस्तक आहे. ज्यांच्या ठाई ब्रह्मतत्व आहे असे बाबा आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी वारी सोहळा नेमका काय आहे, संप्रदाय नेमका काय आहे, संप्रदायाचा विचार काय आहे आणि या संप्रदायाची ऊर्जा अर्थातच जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली आणि आपले परब्रह्म परमात्मा पांडुरंग आहेत. या ऊर्जा स्थानापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा सोहळा जेव्हा सुरू होतो तेव्हा प्रत्येक संतांचे एक विचार असतात. ते विचार आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायला हवं याची शिकवण देतात आणि तीच शिकवण ज्या बाबांकडनं घेऊन आज शेकडो कीर्तनकार राज्यभरात देशभरात दिसत आहेत ते बाबा स्वतः आपल्याशी बोलत आहेत. बाबा, खरं तर वारीचा हा सोहळा माऊलींच्या 1832 सुरू झालाय आणि त्याआधीच तुकोबारायांचा पालखी सोहळा होता. हे दोन्ही पालखी सोहळे आज जेव्हा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात तेव्हा लाखो वारकरी त्यामध्ये सहभागी होतात. मात्र पूर्वी ही परिस्थिती नसावी. तुम्ही जेव्हा या वारी सोहळ्याला सुरुवात केली किंवा वारीला सुरुवात केली तो काळ कसा होता, एकूणच हा संप्रदाय इतका वाढलाय, काय नेमके याचे विचार संतांचे विचार घेऊन वाढलाय? मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तन्मरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुभाष. या महान त्रैलोक्यामध्ये पावन असणाऱ्या अलंकापूर नगरीमध्ये असलेले विराजमान असलेले ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या कानाचा अवधी आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्या मंडळीसह माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी या न्यायाप्रमाणे सर्व संत मंडळी महाराष्ट्रामधली एकत्रित होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. पांडुरंगाच्या दर्शनामध्ये एवढं महत्त्व असण्याचं कारण आणि सगळी मंडळी केव्हापासून यात्रा ही सुरू झालेली आहे याचा काल निर्णय सांगणे जड जाते. तरी पण ही सर्व संत मंडळी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, सर्व संत जातीमधले मंडळी सगळी मोठ्या ज्ञानोबारायांच्या आणि उत्साहदर्शक आनंदामध्ये ज्ञानोबारायांच्या सोबत जात असतात. हा कालखंड आता इतका वाढत आहे की आज त्याची कोणत्याही माणसाला आणि या धर्मक्षेत्राची आणि जाणीव निर्माण झालेली आहे. तेव्हा हा कालखंड इतका व्यवस्थित रीतीने आज आघाडीवर आहे की महाराष्ट्रामध्ये या वारीचा एवढा काही प्रभाव आहे की जरी काही माणसं गेली नाही तरी घरून सुद्धा ज्ञानोबारायचं चिंतन करतात, घरी त्यांचा पूजा करत असतात. एवढं महात्म्य ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि या महान संत मंडळीला प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्राचं भाग्य आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि अशा या महान सपुत्राला जन्म देणारी आई, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी आई जिजाबाई प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे तुकोबारांना जन्म देणारी कनकाबाई, ज्ञानेश्वर महाराजांना जन्म देणारी रुक्मिणी माता, यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं वर्णन थोडंच आहे. तेव्हा आज आपण त्यांच्या कार्यरूपाने लाखो लोकांच्या आणि समक्ष ही आपण त्यांना नतमस्तक व्हावं. तेव्हा अशीच ही धारा किती वर्षापर्यंत चालणार आहे, जोपर्यंत ज्ञानोबाराय, तुकोबारायचं वाङ्मय जगाच्या अस्तित्वामध्ये चैतन्य देणार आहे. असाही जसा सूर्यप्रकाश देतो त्याप्रमाणे
संतांचं वाङ्मय तुम्हाला आणखी आजीवन संजीवन समाधीप्रमाणे चैतन्य देते. हे चैतन्य देणारे ज्ञानेश्वर महाराज यांचा कालखंड जरी सांगता येत नसला तरी पण हा कालखंड किती वर्षपर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नवे नवे जोपर्यंत ज्ञानोबरा तुकोबाराचा आणखी हा तत्वज्ञान वारी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य सुद्धा आणि त्यांना नतमस्तक होत असतात. असे जे ज्ञानेश्वर महाराज त्यांचा आणि आजच्या दिवशी प्रस्थान म्हणून आळंदीमधून होत आहे तेव्हा त्यांच्या प्रस्थानाला हरोहरो आणि कोट्यावधी साष्टांग दंडवत करून झालेले चरणा. तुम्ही तत्वज्ञानाचा आता विचार मांडला. खरं तर भेदाभेद ब्रह्म अमंगळ म्हणणारे तुकोबाराय किंवा विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली हे दोन संत जे आहेत यांनी जो विचार दिलाय तो आजही संप्रदायामध्ये आचरणात आणला जातो. हे दोन संत काय आहेत यांचा विचार अजून विस्ताराने कसा सांगता येईल? तेव्हा महाराष्ट्र भूषण असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आज त्यांच्या विचाराचा एवढा प्रभाव मानवी जीवनावरती पडलेला आहे की तो विचार अंधकरणामध्ये रूढ झाल्यामुळे आज वारकरीला एवढं मोठं सामान्य वारीला एवढं मोठं सामान्य महत्व प्राप्त झालेलं आहे. हा वाङ्मयाचा विचार जेवढा आपण करावा तेवढा पारायणाच्या पद्धतीप्रमाणे आज हजारो लोक लाखो लोक या ज्ञानेश्वरी तुकोबाराच्या गाथेचा आनंद लुटत आहे. असे जे गाथा तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा सर्व आणखी जगताला मान धन म्हणून दिलेलं आहे. त्यांचे या संपूर्ण जगतावरती अनंत उपकार आहेत. हे उपकार आणि कोणीही पेरू शकत नाही. बाबा, खरं तर आता विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. बऱ्याच लोकांमध्ये अस्वस्थता दिसते, अस्थिरता दिसते. अशा काळात संतांचे हे विचार प्रत्येकाला शांती देऊ शकतात का? तुमचा किती विश्वास आहे या सगळ्या संप्रदायाच्या आणि माऊलींनी दिलेल्या या सगळ्या विचारांवर? आज आणखी त्यांचे विचार आपल्याला एवढं चैतन्य निर्माण करून देत असतात की त्या चैतन्याच्या दौरात निराश झालेला प्रपंचामध्ये जो जीव आहे तो आज उड्या मारण्याकरता तयार होतो. याला जर कारण कुठलं असेल तर संतांनी दिलेलं हे अमर वाङ्मय. या अमर वाङ्मयामुळे आत्माघात करणारा चाललेला माणूस एक अभंग जरी आठवला तरी तो दुष्कृत्यापासून परावृत्त होऊन आनंदामध्ये जीवन जगत असतो. हे आनंदरूपी जीवन देणारे ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय महाराष्ट्रामध्ये किती वंदनीय राहतील. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची वंदना जग केल्याशिवाय राहणार. बाबा, तुम्ही बोलताना भगवद्गीतेचा उल्लेख केला. अगदी भगवद्गीता फार सोप्या पद्धतीने माऊलींनी सगळ्यांसमोर आणली आणि त्या काळामध्ये जेव्हा खूप कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं अशा काळामध्ये जड झालेला समाज त्यांनी चालता केला. ते त्यांचं कार्य महत्वाचंच होतं. तुम्ही भगवद्गीतेचाही उल्लेख केला होता. काय? तेव्हा त्यांचे जे विचार आहे ते विचार इतके दृढ अंतकरणामध्ये आणखी भारतवासियांच्या अंतकरणामध्ये आणि झालेले आहे. हे चैतन्य स्वरूप आणखी विचार नेहमी विचार सर्व जगताला कालाचा आणि विचार न करताना सदैव आणखी त्यांच्या विचाराचा प्रभाव इतका आणि जबरदस्त राहील ते विचार कोणी सुद्धा नष्ट करू शकत नाही. अमर वाङ्मय म्हणून आणि या वाङ्मयाची प्रसिद्धी आहे. जे खळांचे व्यंकटे सांडू म्हणत जो जे वांछील तो ते लाभो असं पसायदान मागणारा संत म्हणजे शेवटी ते पांडुरंगाकडे माऊली त्यांच्या स्वतःसाठी मागू शकला असते, मात्र त्यांनी विश्वकल्याणाची प्रार्थना भगवंताकडे केली. असं संत होणे नाही बाबा. तेव्हा संतांच्या दृष्टीने विचार करायला लागलो असताना येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी असा उपकार आणि करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे जगाला शांती देणार आहे. इतकं त्याच्यामध्ये प्रगल्भता आणखी हे आहे की जे सोन्याच्या पत्र्यावर लिहून काढल्यानंतरही सुद्धा त्यांची योग्यता सोनं सुद्धा करू शकत नाही असे गौरवित असणारे ज्ञानेश्वर महाराज पसायदानाच्या रूपाने आज जगामध्ये
प्रसिद्धीला पावलेले आहे. बाबा अगदी शेवटचे 2 प्रश्न. खरं तर आता हा सोहळा मोठा दिसतो आहे, मात्र सुरुवातीचा काळ कसा होता? तुम्हाला काय आठवते? या वारी सोहळ्याची किती खडतर प्रवास होता? काय अडचणीतून हा वारी सोहळा आज इथवर पोहोचलाय? तेव्हा कालाची गती मानून या कालामध्ये जरी एवढा आणखी प्रभाव आपल्याला पडत नव्हता, तरी पण आज त्यांच्या कार्याच्या दृष्टीने, आणखी त्यांच्या वाङ्मयाच्या दृष्टीने, त्यांच्या अफाट हृदयाच्या दृष्टीने जशी जशी आणखी लोकांमध्ये प्रगती होत असते, तसा तसा आणखी हा वारकरी संप्रदाय उद्या कुठपर्यंत वाढत जाईल याची शक्यता सांगता येत नाही. असा अमर कीर्तित्व ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, अशी भारताची महान भूमी या संत आणि रत्नाला प्रसवणारी मंडळी आहे. म्हणून महाराष्ट्र देशात सगळ्या आणखी याच्यामध्ये भुवनावश्य ठरलेलं आहे. बाबा शेवटचा प्रश्न. खरं तर संप्रदायामध्ये महिलांचं स्थान अतिशय महत्वाचं आहे, महिलांचा सहभाग महत्वाचा आहे आणि महिलांना देखील धर्माचे अधिकार त्यावेळेस माऊलींनी, जगद्गुरू तुकोबांनी दिले. अगदी पताक्याची उपमा देखील महिलांना दिलेली आहे. संत जनाबाई असतील, बहिणाबाई असतील, अनेक संत जे आहेत, हे संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तेव्हा आपण आणखी दृष्टीने भारत माता ही कशी आणखी प्रभावित आहे, या प्रकारे अशा या रत्नाला जन्म देणारी ही आपली त्यांच्या आईच्या स्वरूपामध्ये आपल्याला ज्यांचं वर्णन करावं, कोण जिजाबाई आणि कोण छत्रपती शिवाजी महाराज, कोण कनकाबाई आणि कोण जगद्गुरू तुकोबाराय, त्याचप्रमाणे रुक्मिणी माता, कोण रुक्मिणी माता आणि ज्ञानोबराच्या सारख्या रत्नाला जन्म देणारी महात्मे, तेव्हा ज्यांच्या कुशीमध्ये हे महान रत्न आपल्याला भारताला प्राप्त झालेलं आहे, त्या आणखी अशा या रत्नाला देणाऱ्या मातांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. अशीच आणखी बायांच्याकडून, मातोश्रीच्याकडून असेच रत्न निर्माण व्हावे अशी आपण सर्वजण अपेक्षा करू. माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरं तर हा सगळा जो वारसा आलाय तो अशाच संतांच्या विचारातनं आजवर इथवर आलाय आणि या विचाराचे पाईक असलेले अर्थातच संप्रदायाचे शिरोमणी बाबा आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी हा जो वारीचा सोहळा आहे तो चंद्र सूर्य असे तो सुरू राहील, किंवा हा वारीचा सोहळा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात असतील असा विश्वास व्यक्त केला आणि हा विश्वास खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.